शालेय पाठ्य पुस्तक में मनुस्मृति को शामिल करने के विपक्ष के आरोप को सरकार ने झूठा बताया है। मॉनसून सत्र की पूर्व संध्या पर पत्रकारों से बात करते हुए उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि विपक्ष मनुस्मृति को लेकर झूठ नैरेटिव बनाने का प्रयास कर रहा है। मनुस्मृति का महाराष्ट्र में कोई स्थान नहीं है। पाठ्य पुस्तक में इसको शामिल करने का सवाल ही नहीं। इसी के साथ पवार ने विपक्ष पर जातियों के बीच विवाद पैदा करने का आरोप भी लगाया। आज देखील एक पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनुस्मृतीतल्या श्लोकाच्या मुद्द्याने केलेली आहे। खरं तर त्याची काही गरज नव्हती। याच्याबद्दल स्वतः दीपक केसरकर साहेब इथं बसलेले, याबद्दल कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा श्लोक त्या पुस्तकामध्ये नाहीये। आम्ही सातत्याने सांगतोय, त्याच्यामध्ये त्यांनी पत्राच्या सुरुवातीलाच मनुस्मृतीतल्या श्लोकाचं मुद्द्याचं केलेलं काही त्याच्याबद्दलचं बोलणं आहे, त्याची काही गरज नव्हती। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र, त्याच्यामुळे मनुस्मृतीवर कसल्याही पद्धतीचा थरा ह्या महाराष्ट्रामध्ये असू शकत नाही हे माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह सेट करण्याच्या निमित्तानं विरोधी पक्ष विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि जाती जातीमध्ये तेढ लावण्याचं राजकारण करतायत। हे योग्य नाही आणि हे महाराष्ट्राला परवडणारं देखील नाहीये। महायुतीतल्या कुठल्याही नेत्याने अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचं समर्थन केलेलं नाही। उलट आमच्या सगळ्यांच्याच अशा चुकीच्या प्रवृत्तींना ठाम विरोध आहे।